शरीराला ऊर्जा देणारे आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढणारे अगदी मस्त पौष्टिक आणि शक्तिवर्धक असे आज आपण इथे हे मखाना लाडू तयार करणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात आज आपण इथे हे लाडू बनवलेले आहे आणि अगदी रोज दुधासोबत तुम्ही सकाळी हा एक लाडू खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील. चला मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे मी 2 चमचे भोपळ्याच्या बिया आणि 2 चमचे टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. भोपळ्याच्या बिया यामध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. त्यानंतर टरबूजाच्या बिया त्यासुद्धा आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असून त्यात प्रोटीन, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते किंवा केस, त्वचा अगदी सुदृढ ठेवण्यासाठी अत्यंत त्या फायदेशीर ठरतात. अशा ह्या भरपूर सारे फायदे असलेल्या टरबूजाच्या आणि भोपळ्याच्या बिया अगदी मंद आचेवर फक्त एखाद्या मिनिटांसाठी इथे मी परतवून घेतलेल्या आहेत. आता ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता बिया काढून घेतल्या त्याच कढईमध्ये फक्त 1 चमचा इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण काही सुकामेवा भाजून घेणार आहोत. तर अर्धी वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत. अर्धी वाटी आपल्याला काजू घ्यायचे आहेत आणि तेवढेच म्हणजे अर्धी वाटी इथे मी अक्रोडसुद्धा घेतलेले आहेत. हे सुद्धा तुपामध्ये आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने. हा सर्व सुकामेवा असा तुपामध्ये थोडासा परतवून घेतला की लाडू आपले भरपूर दिवस टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाही आणि लाडूला एक वास वगैरे येत नाही आणि अगदी छान असे लाडू तयार होतात. फक्त 2 मिनिटांसाठी तुपामध्ये याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी फक्त काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पिस्ते किंवा थोडेसे मनुकेसुद्धा घातले तरीसुद्धा चालणार आहेत. तर यालासुद्धा फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठी चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने सुकामेवा आपला हलकासा इथे भाजून झालेला आहे. आता हा सर्व एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता आपण मखाने भाजून घेणार आहोत. तर इथे मी 2 कप मखाने घेतलेले आहेत. अगदी कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे मखाने सहज मिळून जातील. यालाच आपण मराठीमध्ये कमळाच्या बिया असं म्हणतो. आता या मखान्यांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे आरोग्यासाठी अगदी सुपरफूड असं मानलं जातं. हाडे मजबूत करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी हे मखाने अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे ज्यांना कॅल्शियमची कमी असेल किंवा हाडेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखीचा त्रास असेल, त्यांनी अगदी नक्कीच हे मखाण्यांचं सेवन केलं पाहिजे. आता हे मखानेसुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडेसे भाजत आले, की हातावर दाबून बघायचं. अगदी पटकन त्याचा चुरा होतोय. तर अगदी मंद आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी याला भाजून घेतलेलं आहे. या पद्धतीने खूप जास्त देखील भाजायचं नाहीये, नाहीतर मग करपट होऊ शकतं. आता लगेच हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत. तर 1.5 कप इथे मी खोबरं घेतलेलं आहे. अगदी बारीक किसणीने याला मी किसून घेतलेलं आहे. यालासुद्धा आपल्याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिकसुद्धा करू शकता. आता इथे मी या लाडूंमध्ये खारीक पावडर वापरलेली नाही आहे. पण जर तुम्हाला वापरायची असेल, तर तुम्ही 1.5 वाटी खारकेची पावडरसुद्धा या लाडूंमध्ये वापरू शकता. तर हे बघा ह्या पद्धतीने अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत खोबरं इथे मी भाजून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला हे खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी आपण पीठ भाजून घेणार आहोत. तर 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता लाडूला अगदी छान बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. आता इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं थोडं-थोडं करून आपण यामध्ये तूप घालायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान खमंग असं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घातल्यामुळे लाडूला अगदी छान व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आणि चवीलासुद्धा लाडू अगदी छान लागतात. तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग असं आपण हे पीठ भाजून घेऊया. तूप अगदी थोडं-थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाजसुद्धा येतो. तर हे बघा थोडंसं इथे मी गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. आता पुन्हा यामध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत आणि परत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी कमीत कमी साहित्यात आपण आज इथे हे मखाना लाडू तयार केलेले आहे. यामध्ये आपण डिंक, खारीक पावडर यातलं काहीही वापरलेलं नाहीये. फक्त सुकामेवा, मखाने आणि गव्हाचं पीठ वापरून आज आपण इथे हे लाडू तयार करणार आहोत. गॅसची फ्लेम ही अगदी मीडियम ठेवायची आहे म्हणजे अगदी खमंग असं पीठ भाजलं जातं आणि सतत चमच्याने आपल्याला त्याला परतत राहायचं आहे म्हणजे सर्व साईडने अगदी एकसारख्या रंगावर हे पीठ भाजलं जातं. तर हे बघा साधारण 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत. हलकासा बदामी रंग येईपर्यंत पीठ इथे मी भाजून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व पीठ आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. तर आता एक मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये आता हे सर्व भाजलेलं गव्हाचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. पीठ आता सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे याला थोडंसं उलटणीच्या मदतीने असं पसरवून घ्यायचं आणि याला थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आता आपण जे साहित्य सुरुवातीला भाजून घेतलेलं होतं ते बारीक करून घेऊया. तर सुरुवातीला आपण थोडासा सुकामेवा तुपामध्ये परतवून घेतलेला होता. तो सर्व एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपण ज्या बिया भाजून घेतलेल्या होत्या त्यातल्या अर्ध्या बिया मी यामध्ये काढून घेतल्या आणि मिक्सरमधून आपल्याला याची थोडीशी दरदरीत अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे हा सुकामेवा थोडासा जाडसर सुद्धा ठेवू शकता किंवा अगदी बारीक पावडर केली तरी सुद्धा चालेल. तर हे बघा थोडंसं जाडसरच असं इथे मी हा सुकामेवा ठेवलेला आहे. हा सुद्धा परातीमध्ये काढून घेतला. त्यानंतर आपण जे मखाने भाजून घेतलेले होते ते सुद्धा पूर्णपणे गार झालेले आहे. याची सुद्धा आपल्याला मिक्सरमधून छान बारीक पावडर तयार करून घ्यायची. तर मखाण्यांची सुद्धा अगदी बारीक अशी इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहेत ह्या पद्धतीने. तर छोटं मिक्सरचं भांडं आहे त्यामुळे 2 बॅचेसमध्ये इथे मी हे मखाने मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे. तर अगदी अर्धा छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. ती यामध्ये घालूया. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जायफळ तुम्ही यामध्ये किसून घालू शकता किंवा सुंठ पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते आपण सर्वात शेवटी यामध्ये घालणार आहोत. आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण 1 वाटी साजूक तूप घेतलेलं होतं. त्यातलं जे तूप उरलेलं आहे ते संपूर्ण तूप आता आपण कढईमध्ये काढून घेऊया. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला 1.5 कप गूळ घेतलेला आहे. तो यामध्ये घालायचा आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा गूळ तुपामध्ये व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे. पाणी वगैरे आपल्याला इथे अजिबात घालायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे आपण अजिबात गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे. फक्त गूळ जो आहे तो तुपामध्ये आपल्याला छान वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठी वगैरे करायची नाही आहे. तर आता मी इथे फक्त 1.5 कप गूळ वापरलेला आहे. थोडे फिक्के लाडू इथे मी तयार करणार आहे. जर तुम्हाला गोड हवे असतील तर 2 कप तुम्ही इथे गूळ घेऊ शकता. अगदी मंद आचेवर गूळ छान वितळलेला आहे. बघू शकता एकही गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाहीये. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता गूळ गरम असतानाच आपल्याला ह्या संपूर्ण मिश्रणामध्ये हा गूळ ओतून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता हा गूळ सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे डायरेक्ट हात लावायचा नाही आहे. एखादा चमचा वगैरे किंवा उलटणी घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने ह्या संपूर्ण मिश्रणामध्ये याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हलकंसं हे मिश्रण जे आहे ते थोडं कोमट झालं किंवा हलकंसं गार झालं की त्यानंतर हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केल्यामुळे सर्व साहित्य अगदी छान व्यवस्थित असं एकजीव होतं आणि आपण जो गूळ यामध्ये घातलेला आहे तो संपूर्ण पिठाला अगदी छान व्यवस्थित असा लागला जातो. तर हाताने आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊया. दोन्ही हाताने छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील, त्या गुठळ्यासुद्धा मोडल्या जातात आणि अगदी छान व्यवस्थित असं हे गूळ आणि संपूर्ण साहित्य मिक्स होऊन जातं. तर हे बघा संपूर्ण साहित्य अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. जो गूळ घातलेला होता तो सुद्धा छान मिक्स झालेला आहे. आता हातावर याचा थोडासा लाडू बांधून बघितला. लाडू बांधला जातोय, पण तरी पण थोडंसं मिश्रण मला कोरडं वाटतंय. तर पुन्हा वरून थोडंसं साजूक तूप इथे मी गरम करून घालणार आहे. तर साधारण 5 ते 6 चमचे साजूक तूप इथे मी गरम करून घेतलं आणि ते यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपण ज्या भोपळ्याच्या आणि टरबूजाच्या बिया थोड्याशा शिल्लक ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये घालूयात आणि जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं ते ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे संपूर्ण साहित्य एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक इथे करू शकता. थोडंसं मिश्रण हातावर घेऊन बघायचं आहे. लाडू बांधला जात असेल तर बांधून घेऊ शकता किंवा लाडू बांधला जात नाही असं वाटत असेल तर वरून थोडंसं तूप तुम्ही इथे गरम करून यामध्ये घालू शकता. आता पुन्हा संपूर्ण साहित्य अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं या पद्धतीने. आता हे जे मिश्रण आहे अगदी गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. तर अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये मी हे लाडू इथे तयार करून घेणार आहे. तर हे बघा अगदी मस्त गोल गरगरीत असे हे लाडू इथे बनवून तयार होतात. एक लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने अजून एक लाडू तुम्हाला इथे मी बनवून दाखवते. तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण पिठाचे आता आपण इथे हे लाडू तयार करून घेऊया. तर सर्व लाडू इथे आपले तयार करून झालेले आहेत. घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण छोट्या साईजचे 25 ते 30 लाडू इथे बनवून तयार होतात. आणि एकदा बनवले की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. अगदी महिनाभर आरामशीर टिकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. रोज सकाळी तुम्ही दुधासोबत हा एक लाडू खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील. आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे मखाना लाडू घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.